तुम्हालाही लगेच ताणतणाव जाणवतो का? छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं का? तर याचा अर्थ आहे तुमच्यामधील स्ट्रेस हार्मोनची लेवल वाढली आहे. आता हे स्ट्रेस हार्मोन्स कोणते? तर कॉर्टिझॉल हे एक प्रायमरी स्ट्रेस हार्मोन आहे आणि कॅटेकोलामाइन ज्याच्यामध्ये इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिनचा समावेश होतो. कॉर्टिझॉल हे एक प्रायमरी स्ट्रेस हार्मोन आहे, स्टेरॉइड हार्मोन आहे जे आपल्या ॲड्रिनल नावाच्या ग्रंथीकडून स्त्रवलं जातं. कॉर्टिझॉलची लेवल आपल्यामध्ये नॉर्मल असणं अपेक्षित असतं, परंतु ही लेवल जर जास्ती झाली तर आपल्याला कोणती लक्षणं जाणवतात? तर सगळ्यात महत्त्वाचं, हृदयाचे ठोके वाढतात, हाय ब्लड प्रेशर, हाय शुगर आणि अँझायटीसारखे त्रास जाणवतात. ही कॉर्टिझॉल लेवल जर कमी झाली तर ॲपथी, एकलकोंडेपणा, सततचा येणारा थकवा, सतत मीठ खाण्याची इच्छा होणं आणि संधिवात किंवा जॉईंट एक्स सारखे त्रास होणं ही लक्षणं दिसून येतात. आता ही कॉर्टिझॉल लेवल नॉर्मल राहण्यासाठी आपण काय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही दररोज अर्धा तासाचा कोणताही व्यायाम, वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, स्विमिंग असेल ते करू शकता. बॅलन्स डाएट घेणं तुम्ही अपेक्षित आहे. दररोज 7 ते 9 तासाची गाढ झोप होणं गरजेचं आहे. व्यसनांपासून तुम्हाला लांब राहायचं आहे, जसं की अति चहा, कॉफी याचं सेवन टाळायचं आहे. दारू, तंबाखू, सिगारेट या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतंही माइंडफुल मेडिटेशन, योगा, प्राणायाम, ब्रिदिंग एक्सरसाइज आणि रेस्ट यामुळे तुमच्यातील स्ट्रेस हार्मोन कॉर्टिझॉल हे नॉर्मल राहणार आहे.